मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाचा प्रश्न काही केल्या सुटत नाहीये आणि त्यामुळेच आता मनोज जरांगेंनी थेट सरकारविरोधात भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे। त्यानंतर आता त्यांनी 288 आमदारांना पाडायचं की निवडून आणायचं हा फैसला करू असं म्हणत पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांना इशारा दिल्याचं दिसतंय आणि त्यामुळे जरांगेंच्या भूमिकेमुळे राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। पाहूयात। मराठ्यांचे पोरं काही झालं तरी मोठे नाही झालं पाहिजे हा जर पण सरकारने घेतला असला तर आम्हाला नाविलाजी 29 तारखेला पाडापाडीचा निर्णय घ्यावाच लागणार। मराठ्यांच्या सरसकट ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मनोज जरांगेंनी आता विधानसभा निवडणुकीत सरकारला अद्दल घडवण्याचा इशारा दिलाय। गेल्या काही दिवसांपासून जरांगे थेटपणे पाडापाडीची भाषा वापरतात। त्यातच आता जरांगेंनी 288 आमदार पाडायचे की निवडून आणायचे याचा निर्णय घेणार असल्याचं सांगत पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांना आव्हान दिलंय। 29 ऑगस्टचा विषय ते खूप लांब आहे। सगळ्या राज्यातला समाज एकत्र येऊन त्या ठिकाणी ठरवलं जाणार आहे की जर सरकार आपल्यावरती अन्याय करणार असलं जाणून बुजून चारही बाजूने मराठ्यांनाच फक्त घेरायचं, त्यांचं हक्काचं असणारं आरक्षण त्यांना द्यायचं नाही। मराठ्यांचे पोरं काही झालं तरी मोठे नाही झालं पाहिजे हा जर पण सरकारने घेतला असला तर आम्हाला नाविलाजी 29 तारखेला पाडापाडीचा निर्णय घ्यावाच लागणार। जरांगेंनी अगदी उघडपणे भाजप आणि सत्ताधारी सरकारला आव्हान दिल्यानं आता सत्ताधारीही थेटपणे जरांगेंवर पलटवार करत असल्याचं दिसतंय। पंकजा मुंडेंनी जरांगेंना थेटपणे करून दाखवा असं म्हणत प्रति आव्हान दिलं। त्याबाबत जरांगेंना विचारलं असता त्यांनी पंकजांना उत्तर द्यायला नकार दिला, पण आरक्षणावरून पुन्हा जरांगेंनी पंकजांना डिवचलं। जोपर्यंत कोणी पण व्यक्ती ते एकटे नाही जे बोलतात ते करतात तोपर्यंत त्यावर काय बोलण्यात अर्थ नाही। नुसतं बोलून उपयोग नाही, ते करून दाखवायला पाहिजे कोणी पण। मी पण एखादी मोठी घोषणा करेन, फार दंड ठोकून बोलेन, पण मी प्रत्यक्षात करायला पाहिजे। त्यामुळे कोणी पण बोललं तर ते प्रत्यक्षात काय करतात याच्याकडे माझं सुद्धा उत्सुकतेने लक्ष आहे। बाकी याच्यावर मी टिप्पणी करण्याचं काही कारण नाही। आपली भूमिका मांडावी असं पंकजा मुंडे म्हणले असते, चांगली गोष्ट आहे, मी त्यांच्यावरती उत्तर नाही देत। मनोज जरांगेंच्या थेट भूमिकेचे आता राजकीय पडसाद उमटतायत। राज ठाकरेंनी फक्त मतांसाठी मन दूषित करणं हे चांगलं लक्षण नसल्याचा टोला त्यांनी लगावला, तर शिंदेंच्या शिवसेनेनेही जरांगेंच्या राजकीय भूमिकेवर पलटवार केला। ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि फक्त मतांसाठी जी काय म्हणू आपण तिला मन कलुषित करण्यात जी सुरू आहे हे काही चांगलं लक्षण नाही महाराष्ट्रात। त्या दिवशी त्या लहान लहान मुलींचे ते व्हिडिओ बघितले, अत्यंत दुर्दैवी। मला असं वाटतं या सगळ्या याच्यामध्ये राजकारण्यांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे। तुमच्यामधले काय मतभेद असतील, तुम्हाला काय मतदान करून घ्यायचं असेल, काय करायचं असेल ते करा, पण या जातीपातींमधलं विष कालवून तुम्हाला जर मतदान मिळणार असेल तर महाराष्ट्राचं भविष्य हे काही चांगलं नाही। 40 वर्षाच्या कालावधीनंतर जेव्हा शिंदे सरकार आलं त्या टायमाला खऱ्या अर्थाने याची दखल घ्यायला सुरुवात झालेली। याचा परिणाम आहे की ज्या जुन्या नोंदी होत्या त्या सर्व आता बाहेर यायला लागल्यात आणि त्यामुळं जे मागासलेले काही मराठा समाजाचे लोक होती त्यांना आता कुणबीचे सर्टिफिकेट मिळालेत आणि त्याचा बेनिफिट आता त्यांना मिळायला सुरुवात झालेला आहे। हे जवळपास 46-48 लाख नोंदी देणं हे सोपी गोष्ट नाही। एकंदरीतच मनोज जरांगे पाडापाडीचा इशारा देत सत्ताधाऱ्यांना थेटपणे डिवचतायत, पण आता जरांगेंच्या आव्हानाला सत्ताधाऱ्यांकडूनही थेट प्रत्युत्तर दिलं जात असल्यानं महाराष्ट्रात आरक्षणावरून राजकीय रणकंदन माजल्याचं पाहायला मिळतंय। या राजकारणात आरक्षणाचा तिढा मात्र आणखीनच गुंतागुंतीचा होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।